नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026च्या गट क या पदासाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। परीक्षाचे वेळापत्रक जे आहे ते आता आलेले आहे आणि तारखा काय असतील, त्यानंतर वेळापत्रक कसं डाउनलोड करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर स्पर्धा मित्र या आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। बघा मित्रांनो, काय म्हटलंय त्यांनी, नुकतंच 25/6/2026 काल हे जाहीर प्रकटन झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून। बघा, मनपा महानगरपालिकेकडून हे आलेलं आहे। रिक्त 222 पदे भरण्याबाबत जाहिरात आलेली होती, बरोबर। कधी फेब्रुवारी महिन्यामध्ये 16/2/2026 या अन्वये प्रसिद्ध करण्यात आली होती, बरोबर। त्या ठिकाणी तारखा, परीक्षेच्या तारखा आलेल्या आहेत। 8/7/2026 बुधवार दिनांक परीक्षेचे हजर होण्याची वेळ सुद्धा आलेली आहे। सकाळी 8 वाजता प्रथम सत्र असेल, दुपारी 12 वाजता द्वितीय सत्र असेल, दुपारी 4 वाजता तृतीय सत्र असेल। मग कोणत्या कोणत्या पदाचे त्या प्रत्येक प्रथम सत्र, द्वितीय सत्र, तृतीय सत्र असे प्रत्येकी काय होणार आहेत, त्या पदांच्या परीक्षा होणार आहेत, बरोबर। एक्झाम ह्या होणार आहेत। कनिष्ठ अभियंता, अग्निशमक आणि चालक यंत्रचालक जे आहेत त्यांचे सत्रात असणार आहे। त्यानंतर दुपारी द्वितीय सत्रामध्ये कनिष्ठ अभियंता, रोखपालक, उद्यान सहाय्यक यांच्या असणार आहेत। त्याच्यानंतर तृतीय सत्रामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अनधिकृत बांधकाम अतिक्रमण निरीक्षक आणि उप अग्निशमन केंद्र अधिकारी यांच्या होणार आहेत, ठीक आहे। त्यानंतर 9 तारखेला 9/7/2024 ला सकाळी 8 वाजता प्रथम सत्रात स्वच्छता निरीक्षक, दुपारी 12 वाजता म्हणजे दुपारच्या 12च्या सत्रामध्ये अनुरेखक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांच्या परीक्षा होणार आहेत, यांची लेखी परीक्षा असणार आहे, बरोबर। त्यानंतर त्यांनी काय सांगितले, पुढे नोट ऐका। सदर परीक्षेकरिता संबंधित उमेदवारांना SMS किंवा ईमेल द्वारे माहिती देण्यात आलेली आहे। तुम्हाला ईमेल ही आला असेल किंवा SMS ही आला असेल, जर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर असेल तर, ठीक आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट www.chhatrapati-sambhajinagar-mc.org मधील पदभरती 2026 मध्ये कॉल लेटर बाबत लिहिलेल्या लिंकवरून उमेदवारांनी प्रवेश पत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे, बरोबर। या वेबसाईटवर जावा, त्या ठिकाणी तुम्हाला कॉल लेटर असं नमूद केलेले लिंक आलेली असेल, त्या लिंकवर जायचं आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला त्याच ठिकाणी तुम्हाला प्रवेश पत्र डाउनलोड करायसाठी ऑप्शन आला असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो प्रवेश पत्र डाउनलोड करायचा आहे। त्या झाल्यास उमेदवारांनी या लिंकवर अथवा बघा, तुम्हाला परीक्षा केंद्र आणि वेळ हे प्रवेश पत्रावर नमूद केल्याप्रमाणेच राहणार आहे। तसेच याबाबत काही तुमची जर अडचण असेल तर काय करायचं आहे, http://cgrs.ibps.in या लिंकवर किंवा या नंबरवर, बघा स्क्रीनवर दिसतोय नंबर, या नंबरवर, हेल्पलाईन नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा जर तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी अडचण असेल, ठीक आहे। परीक्षेच्या वेळी उमेदवाराकडे प्रवेश पत्र नसल्यास उमेदवारास परीक्षेकरिता प्रवेश दिला जाणार नाही, याबाबत सर्वस्वी जबाबदार उमेदवार असेल, ठीक आहे। यांनी पहिलाच सांगितलेलं आहे या प्रसिद्धी पत्रकामध्ये, ठीक आहे। प्रस्तुत परीक्षा IBPS या शासनमान्य संस्थेमार्फत घेण्यात येणार असून सदर परीक्षा ही पूर्णतः पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे। या संदर्भात कोणत्याही आमिषाला बळी किंवा फुलथापांना बळी पडू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे। नोकरी बाबत देण्याबाबत आर्थिक बाबीची मागणी झाल्यास, जर समजा तुम्हाला नोकरीसाठी जर कोणतरी पैसे मागत असतील की बाबा एवढे पैसे द्या तुम्हाला लगेच नोकरी देतो, तर लगेच तुम्ही पोलिसांकडे तक्रार करा असं या जाहीर प्रकटमध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही असं समजतो की तुमचा हा अभ्यास जो आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा जो भरतीचा जो अभ्यास आहे तो झाला असेल आणि तुमचा पेपरही तुम्हाला चांगला आणि सोपा जाईल असं मला वाटतंय। त्यामुळे याच्यावरून निष्कर्ष काढता येतो की तुम्हाला पेपर सोपा जाईल आणि त्यामुळे मी म्हणतो माझ्याकडून आणि माझ्या टीम कडून तुम्हाला परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा। चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।